मिस्टर गुरुनाथ सुभेदार, संपला, तुमचा खेळ संपला। या पिंकी प्रकरणात मी तुम्हाला चांगलंच गुंडाळणार। तुम्ही बसा त्या पिंकीला शोधत, मी तोपर्यंत मायाला भेटणार आणि ते फोटोग्राफ्स मिळवणार। एकदा का ते फोटो माझ्या ताब्यात आले की कोणीही माझं काहीही बिघडवू शकत नाही। तेव्हा मी आणि शन्या मिळून लवकरच मायाला भेटणार आणि आम्ही तिघी तुमच्या विरोधात उभ्या राहणार। बापू, तुम्ही एवढ्या रात्री एका अबलेच्या माझ्या रूम मध्ये काय करताय? हो नका फिल्मी डायलॉग मारू, शांत व्हा जरा। मी काहीतरी महत्वाचं सांगायला आलोय तुम्हाला। ओके ओके। उद्यापासून तुम्ही शनायावर पाळ ठेवायचे। मीन्स नक्की काय करायचं? म्हणजे तिचा पाठलाग करायचा आहे। ती कुठे जाते, कोणाशी बोलते, फोनवर काय बोलते, मेसेज करते का, इकडे या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं, कळतंय? ओके ओके। आणि तेव्हाच आपल्याला कळेल ही पिंकी कोण आहे, ते शोधून काढणं फार महत्वाचं आहे। पिंकी कोण आहे? पण पिंकीला शोधण्यासाठी जरा पिंक नोटा जर मिळाल्या तर जरा मजा येईल। म्हणजे पिंक पैशांची बोलणी केल्याशिवाय तुमचा विषयच पूर्ण होत नाही का हो? दरवेळेला पैसे पैसे देतो ना, पैसे काम झालं पाहिजे, म्हणजे पैसे बरोबर देईन मी। त्यामुळे आता याच्या पुढे डोळ्यात तेल घालून शनायावर लक्ष ठेवायचं। एक मिनिट, मी का शनू बेबीच्या डोळ्यात तेल घालायचं? अहो तुमच्या डोळ्यात तेल घालायचं आणि शनायावर लक्ष ठेवायचं। माझ्या डोळ्यात तेल घातलं तर शनू बेबी कशी दिसणार मला? डोळ्यात तेल जाईल की नाही मला माहिती नाही, माझ्या डोक्यात जात आहे। तुम्ही झोपा झोपा पिंक पिंक नोटा झोपा। पिंकी प्रकरणानं खूप त्रास दिलाय। आता उद्याच्या उद्या या पिंकी प्रकरणाचा निकाल मी लावणारच। शनाया तुझी वाट लावतो मी। तुला काय वाटलं ही राधिका पण माझं काही वाकडं नाही करू शकली? अरे तू काय चीज आहेस? आता तू, राधिका आणि राधिका मसाले कंपनी या सगळ्यांना मी बुडवणार। मार 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 मार, सोडू नको, जोड 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 जोड। वाओ, काय 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 चाललंय काय तुमचं? सुपर गर्ल पिंकी। पिंकी हे कार्टून, दरवेळेला मी आलो की कार्टून काय बघता तुम्ही? हो, असं काय करताय? आपल्याला पिंकीला शोधायचंय ना। हे असं कार्टून बघून शोधणार तुम्ही? हा, म्हणजे कार्टून बघून आपल्याला आयडिया मिळेल ना तिला कसं शोधायचं ते। मी तर म्हणते तुम्ही पण माझ्याबरोबर बसा आणि बघ। एक 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 मिनिट थांबा। तुमचं झालं असेल बोलून तर मी बोलू का जरा? हा, मी सांगतोय तेवढं करा। हे बघ, शनायावर लक्ष ठेवा। ती काय करते, कुठे जाते, कुणाला भेटते, कुणाशी बोलतेय, हे सगळं जेव्हा तुम्ही लक्ष ठेवाल ना, तेव्हा कधीतरी काहीतरी कुठेतरी एखादा क्लू तुम्हाला मिळेल। आणि जर काही वेगळं जाणवलं की काय करायचं? मला फोन करायचा, हा लगेच मला कळवायचं। कळतंय ना तुम्हाला? ओ तुमच्याशी बोलतोय काय? हो हो, कळलं ना, कळलं। पण ते अहो काय सतत पैसे पैसे काय करता हो? एकदाच काम होऊ द्या ना, मग देतो ना पैसे। नाही नाही, पण यावेळेला ना जरा जास्त पाहिजे, जरा जास्त। हे बघा, एकदा काम होऊ द्या, मग कमी जास्त काय? नाही, कमी नाही, जास्त। हो, बोलायचं म्हणून बोललो मी। आता तुम्ही बाकी सगळं सोडा आणि कामाला लागा, ठीक आहे? शनाया काय करते बघा जरा। शनूबाई बोंबलून काय, हळू जा, गुपचूप बघा, कळतंय ना? हा, मी जातोय, गोंधळ घालू नका। नाही, ते जरा जास्त। हो, शनू बेबी काय करते? टॅडँग 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 टॅडँग।
हॅलो, कशी आहेस चिंकी? मी मस्त. तू कशी आहेस? मी बरी आहे. तू फक्त बोल ग पिंकी, आता कोणाची विकेट काढायची सांग मला. आज आपल्याला असं काही करायचं नाहीये. ठडंग, ठडंग, ठडंग. का? शी, मला आत्ता कुठे मज्जा यायला लागली होती. हो, ते सगळं ठीक आहे, पण चिंकी, मायाने मला दिलेली मुदत संपली आहे. मला आजच तिला सगळे पेपर्स सबमिट करायला लागतील आणि ते फोटो मी आता ताब्यात घेणार आहे. पण मग काय झालं? संपलं सगळं? ठडंग. नाही, अगदीच तसं नाही. मी तुला भेटेन ना. ट्रीट दे, मग भेटू. ऐक, आपण भेटूया आणि एकदा मायाशी बोलूया. मायाला सगळं कळलं आणि ती आपल्या टीम मध्ये आली ना की गुरुनाथ आपल्याला काही करू शकणार नाही. हे माया कशाला आपल्या टीम मध्ये? ती नको आपल्या टीम मध्ये. गॅरी सोबत तिलाही त्रास द्यायचा आहे ना आपण. नाही, असं अजिबात करायचं नाहीये. पण ती कशाला हवी आपल्या टीम मध्ये? मला सांग, हाच विचार मी तुझ्या बाबतीत केला असता तर? ओके, सॉरी. ठीक आहे, मग आता कुठे भेटायचं आणि कधी? मी तुला ऍड्रेस पाठवते. ओके, ठीक आहे. बाय. ओके, बाय. काय रे, कसला विचार करतोयस? नाही, काय नाही. नाही, कोणाचा अर्जंट कॉल वगैरे येणार आहे का? नाही नाही, असं काही नाही. नक्कीच पिंकीचा विचार करत असशील. माया, असं काही नाहीये. हे बघ, आपण दोघं एकत्र असताना माझ्या डोक्यामध्ये इतर कोणाचाही विचार नाहीयेत, येऊच शकत नाही. त्यामुळे तू असं काही समजू नकोस की माझ्या डोक्यात असंच काहीतरी चालू असतं. आणि राहिला विषय त्या हिचा, पिंकीचा, तिला काय मी कधीही शोधून काढेन. म्हणजे तू पिंकीचाच विचार करत होतास, राईट? अरे तसं नाही माया, मी फक्त पिंकीपासून सावध राहतोय. आणि मला तुलाही हेच सांगायचंय की तू राधिकापासून सावध राहा. म्हणजे तू तिला भेटायला जाणार आहेस ना? हो. तर ते फोटोज नको देऊस तिला. अरे बट तिने मागितलेस तर? माय सांग ना तिला, जोपर्यंत बनहट्टी सर येऊन सह्या करून डील फायनल होत नाही तोपर्यंत मी फोटोज देणार नाही. यू नो हर, राईट? तिने ऐकलंच नाही तर मग काय करू? मग तिला सांग की मी सगळे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल करेन. हे बघ माया, राधिका सारख्यांना असंच इमोशनली ब्लॅकमेल करावं लागतं. तिला हे सतत ऐकव ना की मी हे फोटोज व्हायरल केल्यानंतर तुझ्या नवऱ्याची केवढी बदनामी होईल आणि ती बदनामी झाल्यानंतर त्याचे काय काय परिणाम होतील हे तिला सतत ऐकव, तिच्यावर हॅमर करत राहा, तरच आपलं काम होऊ शकेल. कळते? माया, काय झालं? काही नाही रे, इट्स जस्ट दॅट की तू असं काहीतरी टोकाचं बोलतोस ना तेव्हा टेन्शन येतं. म्हणजे तुझी पण भीती वाटते आणि स्वतःची पण काळजी वाटायला लागते. वाटतं की काय होईल आता पुढे. माया, मी हे सगळं कोणासाठी करतोय? आपल्याचसाठी ना. माझ्या डोक्यामध्ये फक्त आपला आणि आपलाच विचार असतो. सो तू नको टेन्शन घेऊस. हे बघ, आता सगळं सुरळीत चालू आहे ना, हे असंच राहणार आहे. यापुढे आपल्याला आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. ओके, डोंट वरी. देवा, मी आत्ता हे जे काही करतेय त्यात मला यश दे. मला माझ्या कुटुंबापेक्षा आणि माझ्या माणसांपेक्षा काहीही महत्त्वाचं नाहीये. माझं कितीही आर्थिक नुकसान झालं तरी हरकत नाही. आज ना उद्या मी यातून बाहेर पडेन याची मला खात्री आहे. पण माझ्या माणसांची बदनामी आणि त्यांना झालेला त्रास मला कधीच सहन होणार नाही. त्यांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी माझ्या पाठीशी उभा राहा. तू इथे काय करतोयस? तू देवाकडे काय मागत असशील ह्याचा अंदाज बांधतोय. काही काय? खरंच? हे बघ, मी सांगतो, म्हणजे तू देवाकडे असं काहीतरी मागत असणार की माझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेईन,
त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नकोस, बरोबर आहे? तुला कसं काय कळलं? ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे राधा की तुझ्या मनातले विचार माझ्यासारख्या सामान्य माणसापर्यंत सुद्धा पोचतात, तर देवापर्यंत तर नक्की पोचत असणार. आणि राधा, या लढाईत फक्त देवच नाही तर आम्ही सगळे तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आणि देवा इतकाच आमचा सुद्धा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त तू काळजी घे स्वतःची. हा हॅलो. शनू बेबी ना पिंकीला भेटायला जाते. हे मीच सांगितलं ना तुम्हाला, जाणारच आहे ना. हो खरं ते सांगतेय. मग मला नुसता फोन काय करताय? जा ना तिच्या मागे, जा पाठलाग करा तिचा. तुम्हाला सांगितलं ना काय करायचं ते. येस आहे माझ्या लक्षात आहे. मग कशाला फोन करताय? नाही ते तुमच्या लक्षात आहे का, माझा जरा वाढवून पाहिजे. इम्पॉसिबल आहात तुम्ही. अहो मी सांगितलं ना तुम्हाला 10 वेळा, पैसे देणार, आधी काम तर करा ना तुम्ही. हो मी ते काम करतेच, पण तुम्ही जरा मम्मा पण ना. चला आज या पिंकीचा खरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येणार आहे. हॅलो. हा नाही मला तुझा आवाज ऐकू येत नाहीये. हा हा हॅलो 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 हॅलो. मी नंतर फोन करते तुला. हा काय ग, कोणाच फोन होता? माझा एक फ्रेंड आहे ना. ओ माझा फ्रेंड. माझी एक फ्रेंड आहे ना, तिचा फोन होता, पण ती काय बोलत होती ना तेच कळत नव्हतं. अच्छा. तू कुठे बाहेर चाललीस? हो पिंकीला भेटायला निघाले. तू पण बाहेर निघालीस का? छान दिसतेस. ती फ्रेंड आहे ना, तिला भेटायला चालले. ती आत्ताच आली दुबईवर ना, मला म्हणाली शॉपिंगला चल, म्हणून मी शॉपिंगला जाते. पण ती दुबईवर इथे का आली शॉपिंगला? हा ते ट्रॅडिशनल वेअरची शॉपिंग करायची आहे तिला, तर मला म्हणाली चल माझ्याबरोबर मॉलमध्ये जाऊया. तू पण चल ना. नाही नाही नाही, मला पिंकीला तिथेच बोलव ना. नको नको, मला खरंच इम्पॉर्टंट डिस्कशन करायचं, मी निघते आता. ओके पण ते बाय. शनू बेबी शॉपिंगला पण नाही म्हणते. स्ट्रेंज. आय मस्ट फॉलो हर. बोल सौमित्र. काय भेटला की नाही तुम्ही अजून? शन्या आहे ती, वेळेत आली तर भेटणार ना. शनाया ती फक्त गुरुच्या आयुष्यात वेळेवर आली, बाकी कधीच वेळेवर येणार नाही ती. बरं तू का फोन केला होतास? नाही त्याचसाठी जरा काळजी वाटली, म्हटलं काय भेटला की नाही, काय बोलणं झालं काय, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम आला तर मला लगेच फोन कर, काही मदत लागली तरी फोन कर. ओके? हो तसं काही वाटलं तर कळवेन तुला. बरं ठेवू मग. पिंकी पिंकी काय पिंकी? तू मला अजिबात पिंकी वगैरे म्हणायचं नाही. कसं तरी वाटतं मला. का? नाही मला नाही आवडत. मी सांगते ना नको असं. आणि दुसरं कोणी मला राधा म्हटलेलंही मला आवडत नाही, तेव्हाही मला कसं तरी वाटतं. सो नो पिंकी, राधा म्हणायचंस. मग मी यापुढे तुला राधाच म्हणेन. ओके? ठीक आहे. बर चल. सौमित्र ठेवते मी. शन्या आली आहे. बरं बरं चल बाय 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 बाय. हा पिंकी, कुठेस तू? ऐक ऐक, मी इथे पोहोचले आहे. वर आहे वर. वर बघू. पाऊस येणार आहे का? तू वेडी आहेस का? वर आकाशात काय बघते? समोर बघ आणि वर बघ. थांब, नको बघूस. थांबलेच आहे मी, काय करायचं आता? ऐक ऐक ऐक, तुझी मम्मा तुझ्या मागे आहे, तुझा पाठलाग करते. ओ कुठे आहे ती? अगं इकडे तिकडे बघू नको सांगते ना मी तुला. नको बघूस, नाहीतर त्यांना संशय येईल. नाही नाही, मी लास्ट टाइम सारखं नाही करत. पण आता काय करू? ऐक ऐक, मला एक सांग. तुझी कोणी पिंकी नावाची मैत्रीण आहे का? तू आहेस ना. अगं मी नाही, मी सांगते त्या प्रश्नाची नीट उत्तर दे, समजून घे जरा. पिंकी नावाची मुलगी माझी मैत्रीण असूच शकते. मग आपल्याला पिंकी क्रिएट करायला लागणार आहे आता. बिफोर 9 months. तू भैताडेस का ग शन्या? हा, वेडी झाली आहेस का? मी ते नाही म्हणते. ऐक, आता वेड्यासारखं वागायचं नाही आणि बोलायचं नाही. भिंतीलाही कान असतात.
तुझी मम्मा तर तुझी भिंत बनून तुझ्या मागे उभी आहे. काय बोलतेस तू? वळू नकोस. काय इकडे तिकडे जातीयेस? सरळ बघ, तिथेच थांब. हे बघ, आत्ता आपण भेटत नाही आहोत, पण तुझ्या मम्माला आपण असंच सोडायचं नाही. ऐक, आता मी सांगते ते कर. हा पिंकी, हा मग काय आज भेटायचं नाही ना आपण? ओके ओके. मग कधी भेटायचं? उद्या संध्याकाळी? हा कूल. कुठे येते? घरीच येतेस? फाईन ठीक आहे, नो इश्यूज. तसंही म्हणजे गॅरी तर काही घरी नसतोच संध्याकाळचा. आणि मम्मा, हा तिला मी पाठवून देईन बाहेर, त्याचं काही टेन्शन नाही. आणि तसंही आपण जे भेटतोय ते खूप सिक्रेट आहे ना, कोणाला कळायला नको की तू उद्या संध्याकाळी माझ्या घरी येतेस. ओके, संध्याकाळी भेटू मग. ओके बाय ग. चिंकी बाज झालं. तू आता ओव्हर ऍक्टिंग करतेस. आस नाही तर संशय येईल. ऐक, आता निघून जा. कुठे निघू? इथे निघू. अगं सरळ जा ना. हे सरळ. गुरुनाथ सुभेदार, आता खरी मजा येणार आहे. बस आम्हाला आमची पिंकी सापडू दे, मग वाट लागणार तुमची. त्या पिंकी बद्दल आजच कळलं तर बरं होईल. हे कदाचित कळेलही आज, पण जावं लागलं तर मायाला काय सांगू? एखादी थाप ठोकली तर पचायला पण हवी ना. बरं, ही आजकाल माझ्या जास्तच प्रेमात असल्यामुळे माझ्या वागण्या बोलण्यावर हिचं सतत लक्ष असतं. सो त्यांचा रिव्हर्ट आलाय. वी जस्ट हॅव टू. गुरुनाथ, हा काय रे, डिस्टर्ब आहेस का? नाही, असं का वाटलं? म्हणजे का विचारलंस असं? नाही, लॉस्ट दिसतोयस एकदम. कसला विचार वगैरे करतोयस का? माया, माझ्या डोक्यामध्ये आजकाल तुझ्याशिवाय इतर कुणाचाही विचार नसतो. माझ्या डोक्यात फक्त तू आणि आपलं फ्युचर एवढंच असतं आजकाल. बापरे, इतकं प्रेम. हे बघ, आता मी तुला परत एकदा सांगतोय हा माया, मला तू माझं तुझ्यावर किती प्रेम आहे वगैरे हे प्रश्न अजिबात विचारू नकोस. अगं म्हणजे असं कसं सांगता येईल ना मला? असं प्रेमाची व्याख्या करून कशी सांगता येईल? माझं किती प्रेम हे कसं सांगू तुला? म्हणजे ते कविता करताना प्रेमाला चंद्र सूर्य ताऱ्यांच्या उपमा वगैरे देतात, तेवढंच कठीण आहे ग ते. असं सांगता नाही येत ना. अगेन यू आर साउंडिंग फिल्मी. अजिबात नाही माया, जे आहे तेच सांगतोय. माझ्या मनामध्ये आता सतत हाच विचार असतो की राधिका सारखं ही वेडी शनाया मला कधी एकदा सोडून जाईल आणि जावई बापू, हाय माया, हॅव अ सीट प्लीज. एक्सक्यूज मी. ओके, यू आर एक्सक्यूज. कम अगेन. ओके, आय विल कम अगेन. ओ अहो, काय चाललंय? हो, ती म्हणाली ना कम अगेन. तुम्हाला माहिती ना ही मायाची केबिन आहे? सॉरी, विसरलेच. सॉरी. त्यांना बसायला सांग ना. नाही माया, आमचं काहीतरी म्हणजे माझं पर्सनल काम आहे म्हणून त्या फार महत्वाचं असेल म्हणून आले असतील. हो, येस, महत्वाचं, खूप महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. बाहेर जाऊन बोला. नाही, इथे बोलूया ना. बाहेर जाऊन बोला. मी आलोच माया, आय एम रिअली सॉरी, एक्सक्यूज मी. ओके, आय विल कम अगेन. माया, आय विल कम अगेन. जावई बापू, ऐका. इकडे थांबा जरा शांतपणे. ऑफिस मध्ये का आलात तुम्ही? अहो, पण तुम्ही ऑफिस मध्ये काम करता, मग मी भेटायला आले तुम्हाला. अहो, हे माझं ऑफिस आहे, इकडे मी काम करतो. हा, घरातली बोलणी डिस्कस करायला नाही इथे कुणाला बोलवत. पण ऐका ना, बातमीच तशी आहे. पण बाकी वेळेला फोनवर सांगताना ती आता इथे येऊन सांगायची काय गरज होती? पण बातमी अशी आहे की ऐकायच्या आधीच मला पैसे द्याल. काय बातमी? तुम्हाला पिंकी कोण आहे जाणून घ्यायचंय ना? तुम्हाला कळलं? हो. कोण? पिंकी म्हणजे ना, आधी पैसे हो देणार आहे ना मला, आधी सांगा. नाही, आज रोख कल उधार. इम्पॉसिबल. हे असं ब्लॅकमेल बरोबर नाही. कोण आहे सांगा? पिंकी कोण आहे मला माहित नाही, पण माहिती आहे म्हणजे मला माहित नाहीये, पण ती उद्या संध्याकाळी आपल्या घरी येणार आहे. शनू बेबीला मी तिच्याशी फोनवर बोलताना ऐकलं माझ्या कानाने. वा, याला म्हणतात ब्रेकिंग न्यूज. उद्याच्या उद्या या पिंकी प्रकरणाचा सोक्ष मोक्ष मी लावतो की नाही तुम्ही बघाच.